साताऱ्यामध्ये रोहन कदमचं लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच जो भयंकर प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला. एक अशी भयंकर घटना जी ऐकून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री एक असं रहस्य उघडकीस आलं, ज्यामुळे रोहनच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. त्या बंद खोलीत त्या रात्री असं कोणतं भयानक रहस्य दडलं होतं आणि जे उघडकीस आल्यामुळे पूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय, तेच रहस्य आपण उलगडणार आहोत. डोळे उघडणारी घटना आहे जी तुम्हाला विचार करायला लावेल. ही घटना आहे रोहन विलास कदम नावाच्या 26 वर्षीय होतकरू तरुणाची. त्याच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री घडलेली ही भयंकर घटना, ज्या घटनेने त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. सातारा गावातील एका लहानशा गावात वाढलेला एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आईवडिलांचा एकुलता एक आधारस्तंभ. घरच्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल हजारो स्वप्न होती. रोहनने देखील मोठ्या कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. आयुष्यात बऱ्यापैकी चांगले दिवस आले होते. आता त्याला फक्त एकच इच्छा होती, एक प्रेमळ आणि समजूतदार जोडीदाराची. एक अशी व्यक्ती जी त्याच्या सुखादुःखात त्याची सावली बनून राहील, त्याच्या प्रत्येक स्वप्नाला आपलं समजेल. घरच्यांनी त्याच्यासाठी काही चांगली स्थळे शोधली, पण रोहनचं मन मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार स्वतःच्या पसंतीने निवडण्याकडे अधिक झुकलं होतं. त्याची ही साधी इच्छा त्याला एका अशा वादळाच्या तोंडी देणार होती की ज्याची त्याने कधी कल्पना केली नव्हती. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी मोबाईलवर फेसबुक चालवत असताना रोहनला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिचे नाव होते प्रिया शिंदे. प्रोफाईलवरचा फोटो बघितला तर एखाद्या अप्सरेसारखी सुंदर बोलक्या डोळ्याची आणि अत्यंत आकर्षक निरागस चेहऱ्याची एक तरुणी. रोहनने क्षणाचाही विलंब न लावता ती फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि मग काय, मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली. ती कधी चॅटिंगमध्ये आणि कधी तासनतास चालणाऱ्या फोन कॉलमध्ये बदलली. हे रोहनला कळलंच नाही. रोहनला प्रियाचा स्वभाव, तिची बोलण्याची पद्धत खूप आवडली. ती दिसायला जितकी सुंदर होती तितकीच हुशार आणि तिच्या बोलण्यात एक कमालीचा आपलेपणा आणि एक विलक्षण गोडवा होता. तिच्या प्रत्येक शब्दातून माया आणि समजूतदारपणा ओसंडून वाहत होता. रोहनला मनोमन वाटू लागले की हीच ती परी आहे जिच्यासोबत तो आपल्या आयुष्याची सुंदर स्वप्ने रंगवू लागला. अगदी काही दिवसाच्या ऑनलाईन ओळखीतच त्याचं नातं इतकं घट्ट आणि इतकं अटूट झालं की जणू ते काही जन्मोजन्मीचे साथीदार होते. आणि मग एका अनपेक्षित क्षणी प्रियानेच रोहनसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. रोहन सुरुवातीला थोडासा भांबवला. इतक्या लवकर एवढा मोठा निर्णय घेणं त्याला जरा घाईचं वाटलं. पण प्रियाच्या बोलण्यातला दृढ विश्वास आणि तिच्या बोलण्यातला तो खोटा प्रामाणिकपणा आणि तिने व्यक्त केलेल्या प्रेमावर विश्वास ठेवून रोहनने लग्नाला होकार दिला. त्याला काय माहीत होतं की हाच विश्वास, हेच प्रेम त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विश्वासघात करणार होतं. विश्वास बसणार नाही, पण अवघ्या 15 दिवसातच दोघांचं लग्न करण्याचं पक्क झालं. रोहनच्या वाढदिवसाचा शुभमुहूर्त साधून हा विवाह सोहळा संपन्न झाला. घरच्यांनी मोठ्या आनंदाने आणि अलट उत्साहाने सगळी तयारी केली. पारंपरिक मराठी पद्धतीने मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या भरगस्त उपस्थितीत रोहन आणि प्रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात धुमधडाक्यात पार पडलं. रोहनच्या आईवडिलांनी प्रियाला आपली सून आणि आपली मुलगी म्हणून मोठ्या मायाने आणि मोठ्या कौतुकाने स्वीकारलं. संपूर्ण कुटुंब तिच्या आदरासाठी, तिच्या स्वागतासाठी आतुर झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवीन जोडपं कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलं. सर्व काही अगदी मनासारखं सुरळीत आणि अत्यंत आनंददायी चाललं होतं. रोहन जणू एका वेगळ्याच गुलाबी विश्वात हरवला होता, जिथे फक्त आणि फक्त सुख, समाधान आणि प्रियाचं प्रेम होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याला कल्पनाही नव्हती की हे सुंदर मनमोहक स्वप्न एका भयानक, कधीही न विसरता येणाऱ्या, काळजाचा थरकाव उडवणाऱ्या दुःखद स्वप्नात बदलणार होतं. त्या रात्री त्याच्या नव्या आयुष्याच्या पहिल्या उंबरठ्यावरचं त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात क्रूर धक्का त्याची वाट पाहत होता.
लग्नानंतर कदम कुटुंबानी रोहन आणि प्रियाच्या मधुचंद्राची अगदी राजेशाही थाटात तयारी केली. त्याची खोली खास फुलांनी, दिव्यांनी आणि सुगंधी अत्तरांनी सजवली. वातावरणात एक मंद मादक सुगंध दरवळत होता. रोहनच्या मनात नवीन आयुष्याची, प्रेमळ सहवासाची, गोड स्पर्शाची अगणित स्वप्न तळत होती. प्रिया पलंगावर एखाद्या नववधूसारखी बसली होती. चेहऱ्यावर पदर ओढलेला रोहन तिच्या जवळ जाऊन बसला. त्याने मोठ्या प्रेमाने, थरथरत्या हाताने तिचा हात आपल्या हातात घेतला. पण त्या क्षणी त्याला काहीतरी प्रचंड वेगळं आणि काहीतरी विचित्र जाणवलं. प्रियाच्या चेहऱ्यावर तोच नेहमीचा लाजेसा आणि प्रेमाचा गोडवा नव्हता. ती काहीशी प्रचंड अस्वस्थ, घाबरलेली, भेदरलेली दिसत होती. तिने रोहनचा हात एका झटक्यात दूर केला आणि ती म्हणाली, "मी खूप दमले आहे, मला झोपायचं आहे." रोहन गोंधळला. त्याला वाटलं कदाचित लग्नाच्या धावपळीमुळे, दगदगीमुळे असं झालं असेल. त्याने तिला अत्यंत काळजीने विचारलं, "अगं, काही झालंय का? तुझी तब्येत ठीक आहे ना?" पण प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव अधिकच भेदट, अधिकच घाबरलेले झाले. ती म्हणाली, "माझ्या शरीराला खूप त्रास होतोय, प्लीज माझ्या जवळ येऊ नको, मला अजिबात स्पर्श करू नको." हे ऐकून रोहनच्या मनात शंकेची आणि भयाची एक जोरदार लहर उठली आणि काहीतरी नक्कीच भयंकर गडबड आहे हे त्याला जाणवलं. त्याने प्रियाला समजवण्याचा, तिला धीर देण्याचा, तिच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक प्रिया मोठ्या आवाजात किंचाळली, "खबरदार, माझ्या जवळ आलास तर." आणि अक्षरशः शिव्या देत, अंगावर धावून येत तिने रोहनला धक्का मारून खोलीच्या बाहेर ढकलून दिलं. रोहनला आता काही कळत नव्हतं. जो पूर्णपणे गोंधळला होता, बेदरला होता. जी प्रिया कालपर्यंत त्याच्याशी इतक्या प्रेमाने, इतक्या आपलेपणाने बोलत होती, जिच्यासाठी त्याने जगाला विसरण्याची तयारी केली, तीच प्रिया आज अचानक असं राक्षसी रूप का धारण करत होती हे त्याला समजत नव्हतं. तो पुन्हा सगळा धीर एकटवून खोलीत गेला. प्रियाला काकुळतेने विचारलं, "प्रिया, देवासाठी सांग, हे सगळं काय चाललंय? तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं का? मग हा सगळा जीवघेणा खोटेपणा, हा देखावा का केला?" त्यावर प्रियाने उत्तर दिलं. ते ऐकून रोहनच्या पायाखालची जमीनच हादरली. त्याचे सगळे विचार काही क्षणात गोठून गेले. प्रिया रडत, अक्षरशः जमिनीवर कोसळत, थरथरत्या अस्पष्ट आवाजात बोलली, "मी मुलगी नाही, मी एक तृतीयपंथी आहे." हे शब्द रोहनच्या कानावर जणू उकळत्या तेलाच्या धारेसारखे पडले. तो जागीच दगडासारखा स्तब्ध झाला. सगळं जग फिरत असल्यासारखं, श्वास कोंडल्यासारखं वाटलं. समोर उभी असणारी व्यक्ती, जिच्यावर त्याने जीवापेक्षाही जास्त प्रेम केलं, जिला आपली अर्धांगिनी, आपली जीवन संगिनी म्हणून पूर्ण मनाने स्वीकारलं, ती प्रत्यक्षात एक तृतीयपंथी होती. त्याचा संताप अनावर झाला. तो आक्रोश करत ओरडला, "हे काय केलंस तू माझ्यासोबत? असं का केलंस? मला तू फसवलंस, माझ्या संपूर्ण आयुष्य, कुटुंबाला फसवलंस, माझ्या आयुष्याचा खेळ मांडला." प्रिया हुंकी देतच म्हणाली, "माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मला समाजात इतर मुली, सामान्य मुलींसारखं एक प्रतिष्ठित आयुष्य जगायचं होतं. म्हणून मी भयंकर पाऊल उचललं." रोहनला आता काहीच ऐकायचं नव्हतं, काही समजून घ्यायचं नव्हतं. त्याचा विश्वास, त्याची स्वप्न, त्याचं प्रेम, सगळं काही क्षणात एका वाक्यात चक्काचूर झालं. रोहनने तत्काळ आपल्या आईवडिलांना आणि घरातील इतर सदस्यांना बोलावून घेतलं आणि त्याने घडलेला अविश्वसनीय आणि धक्कादायक प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला. तेव्हा त्यांच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या सुनेचं त्यांनी काही तासापूर्वी मोठ्या कौतुकानं, मोठ्या आनंदानं स्वागत केलं होतं, तिच्या आगमनाने घरात आनंदी आनंद पसरला होता, तिच्याबद्दलचे हे कटू सत्य ऐकून त्यांना काय करावं आणि काय बोलावं हे सुचत नव्हतं. कदम कुटुंबाने क्षणाचाही विलंब न लावता, कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस स्टेशनला धाव घेण्याचा निश्चय केला. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रिया शिंदे विरुद्ध फसवणुकीचा आणि विश्वासघातीचा तक्रार दाखल केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.